तार्किकमध्ये त्यामध्ये काही घटकांची नावं दिली आहेत का तुम्हाला? हो, तर्कवाद माने अंक येतं, आकृती मोजणे, घनाकृती मोजणे. ओके. तर्क व अनुमान, आकृत्या मोजणे, घनाकृत्या मोजणे. हो. ठीक आहे. तर आपण तर्क व अनुमान या संबंधीचे प्रश्न सांख्यिकीमध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे संख्याज्ञान जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा तर्क व अनुमान म्हणजे कसं की वर्तुळामध्ये असेल, चौकोनात असेल, चौकोनाच्या बाहेरच्या संख्या असतील. ठीक आहे. तर ते आपण पाहिलेला भाग आहे. तर्क व अनुमान संख्याज्ञानशी संबंधित तार्किक प्रश्न जे आहेत ते आपले झालेत. बरोबर आहे सुजाता मॅडम? हो, हो. ओके. त्यानंतर कोणता घटक आहे त्याच्यामध्ये? घन त्यामध्ये आकृत्या मोजणे, आकृत्या मोजणे. पुढे? घनाकृती मोजणे. ओके. तार्किक प्रश्नामध्ये ना? हो. त्यामध्ये अशाब्दिक मध्ये. तार्किक प्रश्नामध्ये दोन प्रकार आहेत. एक पहिला शाब्दिक अशाब्दिक. म्हणजे हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. काही जर विद्यार्थी जॉईन उशिरा झाले असतील. शाब्दिक आणि दुसरा घटक आहे शाब्दिक. बरोबर आहे? हो. ओके. आता अशाब्दिकमध्ये घटकांची नावं सांगा. तर्क व अनुमान. तर्क व अनुमान. तर आपण संख्या मांडणी शिकत असताना हा पण घटक पूर्ण केलेला आहे. म्हणजे जसं की असं चौकोनाच्या भोवती संख्या, चौकोनाच्या मध्ये किंवा त्यांची बेरीज, सरासरी या पद्धतीचे प्रश्न होते पहा. त्यानंतर दुसरा घटक आकृत्या मोजणे. आकृत्या मोजणे. ओके. तिसरा घटक घनाकृती मोजणे. घनाकृती मोजणे. पुढे? तीनच येते. ओके. आणि शाब्दिकमध्ये? रांगेतील स्थान. रांगेतील स्थान. कारण हा चार्ट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कळेल की आता आपल्याला काय शिकायचं आहे उद्या परवा असं पुढे. पुढे नंतर रांगे वय. वयासंबंधी प्रश्न. पुढे? दिक्दर्शिका. दिनदर्शिका. नेक्स्ट? दिशा. 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 नेक्स्ट? शाब्दिक कोडी. शाब्दिक कोडी. आणखी झाले का? हो, झाले. आणि हा घटक किती गुणासाठी विचारला जातो असं सांगितलं होतं? 20 ते 22 गुण. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण आता पुढील एक आठवडा हेच सर्व घटक आपले होणार आहेत. तर्क अनुमान आपण संख्याज्ञानसोबत पाहिलेला आहे. तर आता आज आपण पाहूयात आकृत्या मोजणे आणि आकृत्या मोजण्यासंबंधीच्या जे काही ट्रिक्स असतील त्या सर्व ट्रिक्स. तर आजचा पुढचा घटक आहे आकृत्या मोजणे. आता आकृत्या मोजणे हा जर आपण भाग पाहिला तर आकृतीची सुरुवात होते रेषाखंडापासून. त्यानंतर कोन, त्रिकोण, चौकोन या पद्धतीनं. तर रेषाखंड. तर रेषाखंड ही संकल्पना दोन पद्धतीने आहे. एक तर सरळ रेषेमध्ये बिंदू असल्यास, समजा आता ही सरळ रेषा आहे आणि यावर बिंदू आहेत. समजा बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी. तर रेषाखंड म्हणजे काय आधी हे समजून घ्या. तर दोन बिंदूमधलं जे अंतर असतं जसं की ए पासून बी पर्यंत हे निश्चित आहे. तर हा या ठिकाणी जो रेषाखंड आहे तर त्याला आपण असं म्हणतो की रेषाखंड ए बी.
त्यानंतर बी पासून सी पर्यंत पण असा एक निश्चित अंतर आहे, म्हणजेच रेषाखंड बी सी. त्यानंतर पुढे रेषाखंड सी डी. ठीक आहे. त्यानंतर ए पासून सी पर्यंत पण निश्चित अंतर आहे, म्हणजेच ए सी. त्यानंतर रेषाखंड बी पासून सी पर्यंत बी सी आणि ए पासून डी पर्यंत म्हणजे रेषाखंड ए डी. तर ट्रिक तर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु रेषाखंड कोणते या ठिकाणी असणार आहेत. तर या ठिकाणी एकूण 6 रेषाखंड आहेत. त्यांची नावं पण आपण खाली लिहिलेली आहेत ऑलरेडी. तर हे 6 रेषाखंड आणि याची ट्रिक काय आहे. तर ट्रिक अशी आहे की या दोन बिंदूमध्ये जे अंतर आहे, म्हणजे आपण इथं वर हीच आकृती पुन्हा एकदा वर काढूयात. ए बी सी आणि डी. तर दोन बिंदू मधलं अंतर म्हणजे जसं की इथं 1, त्यानंतर 2, 3, या सर्वांची बेरीज करा. 1 + 2 + 3 किती येते बेरीज. 1 + 2 + 3 बरोबर 6. तर या आकृतीमध्ये 6 रेषाखंड आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. किती रेषाखंड आहेत. 6. ठीक आहे. लक्षात आलं रेषाखंड संकल्पना, रेषाखंड कसे मोजले जातात. ओके. यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण रेषाखंडचं. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी आणि बिंदू ई. आता यामध्ये किती रेषाखंड आहेत. ए बी सी डी. तर ए बी सी डी एकूण रेषाखंड मोजत असताना आपण 1, 2, 3 आणि 4 असे नंबर द्यायचे आणि या सर्व नंबरची बेरीज करायची. म्हणजे किती आली मग. 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10. म्हणजे या आकृतीमध्ये 10 रेषाखंड आहेत. किती रेषाखंड आहेत. 10. ठीक आहे. जर तुम्हाला फक्त असं सांगितलं गेलं की बिंदू एका रेषेवर 5 बिंदू आहेत, जर तुम्हाला बिंदूंची संख्या दिली तर कसं सोडवायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. बिंदू आता वरच्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की बिंदूची संख्या किती आहे वर. ए बी सी डी ई म्हणजे 5 बिंदू आहेत. तर 5 बिंदूची ट्रिक्स काय आहे मग. तर 5 × 4 छेदामध्ये 2 करायचं. म्हणजे 5 बिंदू. जसं आपण हस्तांदोलनाची संख्या किती असं काढतो बघा गणित. हस्तांदोलनाची संख्या तर या ठिकाणी 4 × 5 = 20 येतं, गुणाकार येतो 20 आणि भागिले 2 केलं की उत्तर येतं 10 रेषाखंड. किती रेषाखंड झाले. 10 रेषाखंड. यानंतर पुढे आपण आता यामधला प्रकार तुम्हाला लक्षात आलाय. तर रेषाखंड मध्ये कसं मोजायचं, कसं करायचं. तर कधी कधी काय होतं आपल्याला वर्तुळावर बिंदू सांगतात. म्हणजे आता हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर कोणतेही 6 बिंदू घेतले. समजा आपण ए बी सी डी ई आणि एफ. आता हे 6 बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येतात असा प्रश्न असतो. प्रश्न काय येतो. 6 बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येतात. तर तसं पाहिलं तर
अगदी सिंपल तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. तर याची पण ट्रिक्स तशीच आहे. कशी? जसं आपण सरळ रेषेवर 5 बिंदू घेतल्यानंतर कसे रेषाखंड मोजतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. 6 बिंदू आहेत म्हणून 6 गुणिले 5 छेदामध्ये 2 आणि उत्तर येईल 6 पंचे 30 छेदामध्ये 2 म्हणजेच 15 रेषाखंड. म्हणजे रेषा सरळ असेल किंवा वर्तुळावर बिंदू असतील, सूत्र मात्र एकच आहे. बिंदूची संख्या जर 6 असेल तर 6 गुणिले 5 छेदामध्ये 2. बिंदूची संख्या 10 असेल तर 10. येस, ठीक आहे, कळालं सर्वांना? आता यामध्ये आणखी एक प्रश्न आपल्याला माहिती असला पाहिजे. वर्तुळावर जर काही बिंदू दिले तर ते सर्व बिंदू जोडून किती त्रिकोण काढता येतात? त्रिकोणाच्या वेळेस आपण सेपरेट पाहूया, पण आता हे बिंदूच्या यावरून आपल्या लक्षात येते की समजा हा वर्तुळ आहे आणि आपल्याला असं सांगितलं की या वर्तुळावर असे बिंदू दिलेत. आपण समजा हा 1 आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता हे 9 बिंदू आहेत. रेषाखंड किती तुम्हाला सांगता येते लगेच. 9 गुणिले 8 छेदामध्ये 2 म्हणजे 9 चौक 36 रेषाखंड काढता येतात. पण जर तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण काढायचे असतील, म्हणजे त्रिकोणाची संख्या काढायची असेल तर त्रिकोण किती काढता येतात? म्हणजे आता तुमच्या मनात असेल की नेमकं त्रिकोण म्हणजे कसं. समजा आता हे 2-3 बिंदू जोडले तर हा एक त्रिकोण झाला. तसंच हा इकडं 2 कडून इकडं जोडला तर हा एक त्रिकोण झाला. हा 1 आणि 2 जोडला तरी त्रिकोण झाला. म्हणजे अशी त्रिकोणांची संख्या किती होते, रेषाखंड नाही विचारला, तर लक्षात घ्या. असे हे सगळे जोडल्यानंतर किती त्रिकोण होतात या ठिकाणी. असा प्रश्न आहे. लक्षात आलं का सर्वांना? बघा, असे हे सर्व बिंदू एकमेकाला जोडायचे आणि यामध्ये त्रिकोणांची संख्या किती होते असा प्रश्न आहे. मला वाटतं टेटला पण असा प्रश्न आला होता सेकंड पेपरसाठी. ठीक आहे, तर आता या ठिकाणी जे सूत्र आपल्याला वापरायचे, तर बिंदूंची संख्या किती आहे हे आधी निश्चित करायचे आपल्याला. आणि बिंदूची संख्या माहिती आहे आपल्याला 9. तर सूत्र आहे 9 गुणिले 8 गुणिले 7 छेदामध्ये 1 गुणिले 2 गुणिले 3. हे कंपल्सरीच, म्हणजे जेवढे बिंदू आहेत ते उतरत्या क्रमाने 3 वेळेस लिहायचे. म्हणजे 10 बिंदू असतील तर 10 गुणिले 9 गुणिले 8. 6 बिंदू असतील तर 6 गुणिले 5 गुणिले 4. आणि छेदामध्ये कंपल्सरी तेच आहे, 1 गुणिले 2 गुणिले 3. यामध्ये बदल होणार नाही. तर ही ट्रिक लक्षात ठेवा आणि त्याचा वापर करून आपल्याला हे सोडवायचं आहे. मग या ठिकाणी काय होईल पहा. बे एक बे, बे चौक 8, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 12 गुणिले 7 12 सत्ती 84. म्हणजे या आकृतीमध्ये 84 ट्रायंगल असणार आहेत. 84 त्रिकोण असतील. किती त्रिकोण असतील? 84. नीलम मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे का? रेज हँड केला तुम्ही का आधीच केला होता हाँ पूर्वी? सर। हां बोला. हाँ सर। सर मुझे पूछना था, ये रेखाखंड जो बन रहा है उसका ट्रिक क्या होगा? जितनी बिंदु है उससे एक कम संख्या मल्टीप्लाई करके डिवाइड बाय 2, ये हम्म, रूल है उसका। यस, अच्छा, ठीक, यही काटते हैं। ठीक आहे.
ठीक आहे. तर आता तुम्हाला एक सरावासाठी प्रश्न देतो. वर्तुळावर एकूण 12 बिंदू असून ते एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील? फक्त कॅल्क्युलेशन करायला वेळ लागणार आहे तुम्हाला, बाकी सर्वांना उत्तर येणार आहे हे मलाही माहिती आहे. जे कोणी नवीन पहिल्यांदा आज रेज हँड करतील त्यांनाच आपण बोलण्याची संधी देऊयात. नवीनमध्ये बरेचसे सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. अमृता मॅडम बोला. हॅलो. हां बोला. 220 बिंदू त्रिकोण येते ते सर. 220 त्रिकोण हं. म्हणजेच 12 गुणिले 11 गुणिले 10 10. भागिले 1 गुणिले 2 गुणिले 3. ओके. 3 एक 3, 3 चौक 3 चौक 12, 2 पंचे 10. बे एक बे, बे पंचे 10. 44 गुणिले 5. त्याच्यापेक्षा तुम्ही जर 2 बेन 4ला भागला असतं तर कसं झालं असतं बरं? शक्यतो काय करायचं, अशा संख्या गुणाकारामध्ये ठेवायच्या. 10, 20, 30 शक्य म्हणजे त्याला नाही भाग द्यायचा. बे एक बे इथं 4ला भाग द्यायचं. बे दोन्ही 4. अच्छा. तर काय झालं आता 11 गुणिले 2, 11 दोन्ही 22. 22 गुणिले 10 म्हणजे 22 वर 0 द्यायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो. हां. कॅल्क्युलेशन तर तेच होत असतं, पण पुन्हा तुम्हाला काय करावं लागलं असतं, मग 44 गुणिले 5 करत बसावं लागलं असतं. म्हणजे ते तुम्हाला तोंडी आलं नसतं आणि तुमचे तिथं पुन्हा 5-10 सेकंद जातात विनाकारण जास्तीचा वेळ. म्हणजे गणित सोडवत असताना काही कॅल्क्युलेशन तोंडी कशी करता येतील यावर भर द्यायचा. हां ठीक आहे, चालेल. खूप खूप अभिनंदन. बरोबर आहे उत्तर आपलं. तर सर्वांचंच उत्तर या ठिकाणी आलं असेल, सर्वांचंच अभिनंदन. पण सर्वांना काय एकदाच विचारणं शक्य नाही. तर तुम्हाला लक्षात आलं, वर्तुळावर 12 बिंदू जर घेतले तर या पद्धतीने ही ट्रिक्स आपल्या लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर कोण मोजणे ही संकल्पना पाहूयात आपण. कोण किंवा कोणांची संख्या.
तर कोणांची संख्येमध्ये जर आपण कोण असं जर काढले समजा 1 2 3, तर इथं पण तीच ट्रिक आहे. कोणती? दोन कोणामध्ये नंबर देणे 1 2 3 आणि यांची बेरीज करायचं 1 अधिक 2 अधिक 3, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 6 कोण आहेत. किती कोण आहेत? 6 कोण. तसंच या पद्धतीनं एक सरावासाठी प्रश्न देतोय मी तुम्हाला. यामध्ये कोणांची संख्या किती आहे? रेषा मोजा आणि सोडवा. सिंपल प्रश्न आहे अगदी. तर या ठिकाणी जर आपण क्रमांक दिले यांना, तर 1 2 3 4 5 6, म्हणजे हे 6 बिंदू आणि या सर्वांची बेरीज करायची आहे. ओके, स्वराली मॅडम बोला. हॅलो. हां, हा सर, 21 आन्सर येते. 21 येतं. म्हणजे ह्या सर्वांची जर बेरीज केली तर या ठिकाणी 21 कोण आहेत असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. यानंतर आपण पाहूया त्रिकोणांची संख्या मोजणे. त्रिकोण. तर त्रिकोण मोजण्यामध्ये जनरली जर आपण पाहिला तर त्रिकोणामध्ये आता जसं कोणाचं वगैरे होतं त्याच पद्धतीनं पण आपण सांगू शकतात. समजा हा त्रिकोण आहे. आता जर समजा अशी सिंपल आकृती आली तर यामध्ये किती त्रिकोण असतात? तर अधिक बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, त्यानंतर आपल्याला अवघड प्रश्न पण समजून घ्यायचे. तर या सर्वांची बेरीज 10, म्हणजे या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहेत. ठीक आहे. आता समजा याच आकृतीमध्ये आपण आणखी एक 2 रेषा ओढल्या इथं अशा आडव्या, इथे एक आणि इथे एक. तर याला नंबर देऊयात आपण 1 2 3 4. वर पण नंबर देऊयात 1 2 3 4. तर यांची बेरीज झाली 10. इथं पण यांची बेरीज झाली 10. ठीक आहे. जर अशी आकृती असेल तर या ठिकाणी एकूण त्रिकोण असतात 30. त्रिकोणाची संख्या किती असेल? 30. जेवढ्या आडव्या रेषा असतील तेवढ्या लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं 10 10 10 या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं की एकाच आकृतीमध्ये 2 भाग दिले जातात. उदाहरणार्थ पहा, समजा आता ही आकृती आहे आणि हा एक मध्यभागातून रेषा ओढलेली आहे.
आता समजा ही आकृती आहे, तर यामध्ये किती त्रिकोण आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता या ठिकाणी जेव्हा आपल्याला याचे सेपरेट ट्रायंगल मोजायचे असतात, तेव्हा इथं आपण थोडं पार्टिशियन मारणं गरजेचं आहे. म्हणजे असं की समजा इथून जर अशी एक रेषा ओढली, तर तिकडला पॅटर्न वेगळा आहे आणि इकडला पॅटर्न वेगळा आहे. या रेषेच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे पॅटर्न आहेत. ठीक आहे. तर समजा आपण एक भाग दिला आणि इकडं दुसरा भाग आहे समजूयात. तर याला आपल्याला नंबरिंग करता येते अशी 1 2 3 आणि 4. म्हणजे या ठिकाणी एकूण 10 त्रिकोण झालेत. तसंच जर आपण इकडं हे केलं तर हे 1 2 आणि 3 हे किती होतील? 6 त्रिकोण होतील. ठीक आहे. आता हे दोन सेपरेट सेपरेट झाले. ठीक आहे. पण जर समजा हे छोटे छोटे जर इकडले एक बाजूचे भाग एक कल्ले जर आपण हे नाही तसं समजलं, तर पुन्हा दोन पार्ट एकत्र करून पहा आणखी कसे त्रिकोण वाढतात. तर हा एक ट्रायंगल वाढतो हा एक नंबरच्या रेषेपर्यंत. तसाच इथून पुन्हा ह्या 2 नंबरपर्यंतच्या रेषेपर्यंत एक ट्रायंगल वाढतो आणि इथून पुढे 3 नंबरच्या रेषेपर्यंत एक ट्रायंगल वाढतो. ठीक आहे. म्हणजे दोन जोडल्यानंतर आणखी 3 त्रिकोण वाढतात आणि ते जर आपण याच्यामध्ये प्लस केले म्हणजे या साईडचे आलेले 10, त्यानंतर ते 6 आणि पुन्हा 3, तर टोटल या आकृतीमध्ये 19 त्रिकोण होतात. किती त्रिकोण होतात? 19. यापेक्षा आणखी जर सोपं केलं तर मग हे छोटे ट्रायंगल नाही तसं समजलं समजा ह्या 3 रेषा, तर 1 2 3 4 10 होतात आणि इकडून नंबर दिला तर एक ट्रायंगल फक्त डबल येतो. ठीक आहे. याही पद्धतीने आपल्याला सांगता येतं. तरी पण 19च येतात कसंही मोजलात तुम्ही तरी. ज्ञानेश्वर सर काय बोलायचं आहे का तुम्हाला? सर म्हणजे ज्यावेळेस आपण 1 2 3 4 तुम्ही नंबरिंग दिले ह्या अलीकडे 4 त्रिकोणाच्या ह्याच्यामध्ये, हो. आणि इकडं तुम्ही 1 2 3 दिले, तर आपण तिथं जे तुम्ही 1 2 3 दिले तिथं 2 3 4 असे जर नंबर दिले आणि त्यांची बेरीज केली तरी 19 येते. बरोबर आहे. कारण आपण एक ट्रायंगल म्हणजे तो पूर्ण आकृती पहिल्यांदा धरली होती. मी काय म्हटलं तुम्हाला, मी दुसऱ्या पद्धतीने जेव्हा सांगितलं तेव्हा तेच म्हटलं की तुम्ही 1 2 3 4 दिला तरी इकडे 10 होतील, इकडे 10 होतील आणि एक कमी करावं लागेल आपल्याला दोन्हीकडे येणारा. ओके. यानंतर आपण पुढचा प्रकार पाहूयात. या त्रिकोणामध्ये जर समजा सेम पॅटर्न जर असेल समजा, तर त्रिकोण कसे मोजायचे त्याची एक ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवायची. समजा हा एक ट्रायंगल आहे, आता या त्रिकोणामध्ये किती म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? त्रिकोणांची संख्या किती आहे? पहा मोजून येतात का तुम्हाला? मगाचेच रेंज हँड आहेत का आता केलेत? अमृता मॅडम, ज्ञानेश्वर सर आणि अंजली मॅडम, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत?
ज्ञानेश्वर सर बोला. सर 13 त्रिकोण. 13 त्रिकोण आहेत, मोजले का? हा सर. ओके, छान. अमृता मॅडम. सर 49. 49 मोजले का काय ट्रिक्स वापरली? नाही मोजले सर. ओके. हे 9 झाले टोटल काउंटिंग, हम्म. आणि प्लस मोठे 4 ऍड केले त्याच्यात. किती झाले टोटल? टोटल 49 झाले. 49 कसे? हे छोटे छोटे मध्ये 1 2 3 4 आणि 9 हम्म. त्याची टोटल आली 45, आणि प्लस मोठे 4 ते 4 ऍड केले, टोटल झाले 49. बरं ठीक आहे. ओके. राजश्री मॅडम. तर माझे 14 आले. ओके. अमृता मॅडम म्यूट करत चला, बोलात झालं की. चला सुनील सर. बोला. 13 आहेत. ओके चालेल, म्यूट करून घ्या. तर आता यामध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे काय आहे नेमकं. तर या ठिकाणी जे त्रिकोण आहेत, तिन्ही बाजूवर असे छोटे छोटे 3 त्रिकोण तुम्हाला दिसतात. बरोबर आहे? तर हे 3 त्रिकोण आहेत, म्हणून पहिल्या 3 त्रिकोणी संख्या लिहा. कोणत्या कोणत्या आहेत? त्रिकोणी संख्या माहिती आहेत का पहिल्या 3? 1 3 6. बरोबर आहे? आता ह्या 6च्या पुढे डॅश द्यायचंय, 3 जशाला तसं घ्यायचंय, आणि 1च्या पुढे डॅश द्यायचंय. ठीक आहे. तर 1 3 आणि 6 यांची बेरीज झाली 10, अधिक हे वरचं डॅश, इथलं 3 आणि इथलं डॅश, याची बेरीज झाली 3, आणि या दोन्हीची बेरीज येते 13. म्हणजे या आकृतीमध्ये 13 त्रिकोण आहेत. ही ट्रिक्स लक्षात ठेवा, किंवा मग दुसरा पर्याय मोजत बसणे. ठीक आहे. जर कमी असतील तर मोजू शकतात, पण जास्त असतील तर थोडा वेळ जास्त जातो आपला. तर यावर म्यूट करून घ्या सुनील सर. कारण तुम्ही नाही म्यूट केलं की तुमचंच स्क्रीन दिसते ना सर्वांना. जिथं चालू केलं ना तिथंच म्यूट करायचं. अनम्यूट. तुम्ही चालू करताना कोणतं बटन दाबलं होतं? तेच बटन दाबा माईकचं. ओके. तर आता यावर सराव प्रश्न पाहूया आपण. तर हा त्रिकोण आहे. ओके. आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? चार त्रिकोणी संख्या आहेत हे लक्षात घ्या पहिल्यांदा. तर
हॅलो बोला. सर, नाही समजलं मला ते मगाशीचं पण नाही समजलं. त्रिकोणी संख्या माहिती आहेत का तुम्हाला? 4. नाही. आता 1 2 3 4. आता त्रिकोणी संख्या माहिती आहेत का हे आधी कळलं तरच कळणार ना. त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत? म्यूट करून घ्या. सुबोध सर बोला. ज्यांना त्रिकोणी संख्या माहित नाहीत ना त्यांनी त्रिकोणी संख्या आधी लक्षात घ्या की 1 3 6 10 15 21 28. म्हणजे ह्या मिळवायच्या कशा? तर 1 मध्ये +2 केलं की पुढची येते, +3 केलं की पुढची येते. आणि हे सुरुवातीला शिकवलं म्हणजे पाठ करून घ्या नसेल तर ह्या त्रिकोणी संख्या असतात. 6 प्लस केलं पुढे 7 प्लस केलं की 28 आलं, +8 केलं की 36 येतं, +9 केलं की 45 येतं, +10 केलं की 55 येतं, +11 केलं की 66 येतं. तर या त्रिकोणी संख्या आहेत, याला त्रिकोणी संख्या म्हणतात. हे 3 6 1 3 6 10 15 21. ठीक आहे. आता ह्या त्रिकोणी संख्या असतील तर इथं आपले किती त्रिकोण आहेत खाली? 1 2 3 4. म्हणजे 4 त्रिकोणी संख्या लिहायच्या. कोणत्या कोणत्या 4 त्रिकोणी संख्या आहेत? 1 3 4 आणि 10. 1 3 6 10. ठीक आहे. रेष ओढा. खालच्या संख्येच्या पुढे डॅश मारायचा आहे, पुढे 6 घ्यायचं, वरची संख्या जशाला तशी घ्यायची, पुन्हा 3च्या पुढे डॅश, 1 जशाला तसं. आता 10 अधिक 6 अधिक 3 अधिक 1 या सर्वांची बेरीज येते 20 आणि इकडं 1 आणि 6 आहे तर 7. या दोन्हीची बेरीज येते 27. ठीक आहे. पाठीमागच्या एकदा आकृतीचं निरीक्षण करूयात आपण. इथं फक्त 3च त्रिकोण आहेत बाजूवर म्हणून आपण 3 त्रिकोणी संख्या घेतल्या होत्या. 1 3 6 त्यांची बेरीज आणि खालून वर डॅश 3 डॅश. तसं इथं काय आलं बघा, डॅश 6 डॅश 1. म्हणजे त्याच संख्या पुढे लिहायच्यात, फक्त खालून डॅशपासून सुरुवात करायची. ठीक आहे. आता हे ज्यांना कळालं नाही त्यांनी फक्त रेज हँड करा, बाकीच्या सगळ्यांनी डाऊन करा. ही ट्रिक समजली नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी रेज हँड करा. ज्यांना ट्रिक समजली नाही त्यांनी रेज हँड करा. ज्ञानेश्वर सर तुम्हाला समजली नाही का ही ट्रिक्स? हा सर, म्हणजे ते तुम्ही -6-1 ती जी केली ना ती कळाली नाही, कारण काहीच नाही. खालून डॅशला सुरुवात करायचं, पहिलं डॅश दुसरी संख्या जशाला तशी घ्यायची समोरच, पुन्हा डॅश, पुन्हा पुढची राहिलेली संख्या समोरासमोरच. म्हणजे अशा किती संख्या आल्या तरी ते आपल्या डॅश 1 नंतर वरची संख्या, नंतर डॅश, नंतर वरची संख्या. हा, किती का संख्या असणार? 8 10 15 20 30 किती का असणार? ओके सर, ओके. ठीक आहे. म्यूट करून घ्या. ओके. आता पुढे एक सरावासाठी प्रश्न घेऊयात आता आणखी तुम्हाला असाच याच पॅटर्नवरचा. आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत शोधा. आजचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे आपला. त्रिकोणी संख्या किती घ्यायच्या कसं मोजायचं? तर इथले खालचे हे त्रिकोण मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे तुम्हाला 6 त्रिकोणी संख्या मांडाव्या लागतील पहिल्यांदा. चला आता म्हणजे हिंट दिलेली आहे तुम्हाला. बाकी
डॅश खालच्यापासून सुरुवात करायचं, डॅश हे पण सांगितलेलं आहे. ओके, भरपूर जणांची या ठिकाणी रेज हँड दिसत आहेत. आपण नवीन मध्ये संधी देऊयात. प्रतीक्षा मॅडम बोला. 78. ओके, मी पण नाही केलेलं. तर 6 त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत? आणखी आपण संधी देऊया. 1, 3, 6, 10, 21. त्यानंतर डॅश 15, डॅश 6, डॅश 1. किती आली बेरीज इकडं? 21 आणि 15, 36 आणि 10, 46 आणि 6, 52 आणि 3, 55 आणि 1, 56. बरोबर आहे का? 56 आली का? ओके. आणि 15 आणि 6 आणि 1, 22. या दोन्हीची बेरीज येईल 78. ठीक आहे. तर म्यूट करून घ्या सर्वांनी. आणि आज आपण ज्या पद्धतीचे काही प्रश्न पाहिलेले आहेत, असेच प्रश्न स्वतः लिहिण्याचा पण प्रयत्न करा, सराव करा सोडवण्यासाठी. ठीक आहे. आणि जाता जाता आपले नेहमीप्रमाणे 2 विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेऊयात आणि आजची झूम मीटिंग या ठिकाणी थांबवूयात. प्रतिक्रिया देण्यासाठी 2 विद्यार्थ्यांनी रेज हँड करा. जे बोलले नाहीत क्लासबद्दल त्यांनीच रेज हँड करायचे. म्हणजे किमान या प्रतिक्रियेच्या माध्यमातून तरी बोलायला आपण, ही अपेक्षा आहे फक्त. ज्ञानेश्वर सर बोला, काय परिचय सांगा आपला. आणि सर, माझं नाव ज्ञानेश्वर विजयकुमार कोठवली. कळममधून मी तुमचे लेक्चर ऐकतोय. ओके. तर म्हणजे आजपर्यंत हा घटक मोस्टली अवघडच जात होता, कारण यातल्या बऱ्याचशा ट्रिक्स किंवा ज्या काही पुन्हा आहेत तर त्या माहीत नव्हत्या. आजचा क्लास केल्यानंतर या माहीत झाल्या, त्यामुळे हे थोडंसं सोपं चाललंय. ओके, छान. पहिले कसं, आता जे आपण शेवटचा घटक पाहिला तो त्रिकोण मोजणे, त्यामध्ये म्हणजे फक्त आकडेवारीनुसार काउंट करणं एवढंच फक्त म्हणजे हे होतं. आणि मेन त्रिकोण समजून तेवढं फक्त हे धरणं आलेल्या गरजेमध्ये तेवढं एक ऍड करणं, ही अशी ट्रिक वापरत होतं. पण त्यांना बहुतांश उत्तर चुकीचे येत होते. आणि आता क्लास केल्यानंतर म्हणजे ते कोण झालं, परत नंतर त्रिकोण झालं, हे सर मोजण्यासाठी सोपं चाललंय. ओके, छान. आणि दैनंदिन वापरामध्ये गणितात तुम्ही दिलेल्या ट्रिक्सचा बऱ्यापैकी वापर होतोय. ओके, जास्तीत जास्त सराव वाढवा फक्त जास्तीत जास्त. ओके सर, ओके. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. ओके, म्यूट करून घ्या. तृप्ती यादव मॅडम. नमस्कार सर, मी तृप्ती
बोला. आणि 2017च्या टेट एक्झाम मधून मी रयत शिक्षण संस्थेत मी जॉईन झाली आहे सर. मी ओके. त्यावेळी तुमचेच लेक्चर मी फॉलो करत होते हम्म. आणि माझा स्कोर पण चांगला होता. 139 मला मार्क त्यावेळी पडले होते आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला खरं तर तुमच्या कोर्सचा. त्यानंतर मी आता शाळेत आहे. माझ्या शाळेत सुद्धा मी NMMS किंवा स्कॉलरशिपसाठी मुलांना मी तुमचे लेक्चर फॉलो करायला सांगते किंवा आपले जे बुक्स आहेत NMMS चे ते सुद्धा मी एकत्र शाळेतून मागवलेले होते. म्हणजे ओके. फक्त मलाच नाही तर माझ्या म्हणजे माध्यमातून मुलांना पण त्याचा खूप फायदा होत आहे. ओके, छान. आणि अजून आता एकदा टेट द्यायचं मी आणखी एक अटेम्प्ट करणार आहे. मला ज्युनियर साठी ट्राय करायचं आहे. नक्कीच. थँक्यू सर. ओके, चालेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर आजचा क्लास आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूया उद्याच्या झूम मीटिंगमध्ये. सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.